नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची कधी घोषणा होते आणि आमचा लाभ कधी येतोय। आम्हाला देखील ही उत्कंठा आहे। आम्ही देखील वारंवार मंत्री आदित्य तटकरे असतील यांचं ट्विटरचं पेज चेक करत आहोत, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांचं देखील ट्विटरचं पेज आपण पाहत आहोत, पण अजून त्या ठिकाणी घोषणा झाली नाही आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत देणार आहोत। तर बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं अकाउंट इंडियन पोस्ट पेमेंट बँक्स म्हणजे पोस्ट बँकेमध्ये त्यांचं खातं आहे, पण लक्षात घ्या काही ठिकाणी असे मेसेज येत आहेत की डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी लक्षात घ्या की पोस्ट पेमेंट बँकची KYC लाडक्या बहिणीची KYC ही वेगळी आहे, पण लक्षात घ्या ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे किंवा पोस्टामध्ये आहे तर अशा लाडक्या बहिणींना KYC करणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे मेसेज सध्या पुढे येत आहेत। तर साधारणतः पोस्टाचा नियम असतो की 1 वर्षानंतर लक्षात घ्या तुम्हाला KYC किंवा तुमचा थंब देणे गरजेचा असतो। अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमचं अकाउंट ॲक्टिवेट असेल, तुमच्या जे पोस्ट बँक खातं आहे याच्यामध्ये जर पैसे येत असतील किंवा हप्ते येत असतील किंवा तुम्हाला तुमचा स्टेटस देखील चेक करता येत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची KYC करायची गरज नाही। आम्ही देखील या संदर्भात संबंधित विभागामध्ये जाऊन माहिती घेतलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे काही वर्षांपासून लक्षात घ्या की अकाउंटमध्ये एकसुद्धा ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे किंवा फक्त अकाउंट काढलेलं आहे त्याच्यानंतर काहीच केलेलं नाही आहे, पैसे येतच नाही आहेत किंवा अकाउंटमध्ये KYC झाल्या नसल्यामुळे ह्या गोष्टी त्यामध्ये पेंडिंग राहिलेल्या आहेत, तर अशाच लाडक्या बहिणींना ही KYC करावी लागते। पण लक्षात घ्या जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा जर लाभ जर पोस्ट बँकेमध्ये येत असेल तर तुमचं अकाउंट ॲक्टिवेट आहे, तुम्हाला कोणत्याच प्रकारची पोस्टामधली KYC करायची गरज नाही किंवा तर अशा प्रकारचे जर तुम्हाला मेसेज येत असतील KYC करा, लक्षात घ्या की तर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज येत असतील की पोस्ट बँकेमध्ये खाते असेल आजच्या आज KYC करा जेणेकरून तुम्हाला पुढचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार नाही आहे, तर अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा। कारण का तुमचे जर रेग्युलर हप्ते जर पोस्टामध्ये येत असतील तर तुमचा अकाउंट ॲक्टिवेट आणि ऑनलाईन आहे, त्यामुळे त्यासाठी KYC करण्याची गरज नाही। केवळ ज्यांचे अकाउंट बंद झालेले असतात, भरपूर 1 ते 1.5 वर्षांपासून व्यवहारच झाले नसतात, तर असे बँक खात्यांना लक्षात घ्या अपडेट करावं लागतं। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींची KYC आणि पोस्ट बँकेतली KYC ही वेगवेगळी आहे। KYC जी आहे तर सर्वसकट लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत आणि ज्यांची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना पोर्टलमार्फत 31 डिसेंबरपर्यंत KYC साठी मुदत देण्यात आलेली आहे। 31 डिसेंबरच्या आतमध्ये KYC करायची आहे। साधारणतः 30 ते 40 लाख अजून लाडक्या बहिणी आहेत यांनी KYC केलेली नाही आहे अशी बातमी समोर येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी KYC करायची आहे जेणेकरून तुमचा लाभ कंटिन्यू सुरू राहील। साधारणतः जानेवारी महिन्यापासून ज्यांची KYC झालेली आहे त्याच्यामध्ये पात्र ज्या ठरणार आहेत अशाच लाडक्या बहिणींना लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे। पोस्ट पेमेंट बँकची KYC असेल किंवा रेग्युलर KYC ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आहे। तर याचबरोबर सध्या लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। 2 हप्ते एकत्रित मिळण्याची घोषणा होणे गरजेचं आहे, कारण का आता डिसेंबर महिना देखील संपत आलेला आहे, त्यामुळे ही डबल खुशखबर लाडक्या बहिणींना मिळाली तर ही आनंदाचीच बातमी असणार आहे। शक्यता तर वर्तवण्यात येत आहे, पण ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होईल त्यावेळेस याच्यामध्ये तथ्यता असणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची घोषणा झाल्या संपूर्ण खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।